अगं आशू तू आहेस कुठे? मी कधीपासून ट्राय करतोय तुला. मी हॉस्पिटलमध्ये. अरे हॉस्पिटलमध्ये? किटी सोबत आहे रे. तुला माहितीये समीर, किटी आहे ना. कितीला मार गोळी. तुला माझा निरोप मिळाला का? कसला निरोप? कुणाकडे दिला होतास? आशू अगं मी जालन्यात चाललोय. का? हो, काल रात्री आईची तब्येत अचानक बिघडली आणि आज सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मामाचा फोन आला होता म्हणून मी लगेच निघालोय. आईना हॉस्पिटलमध्ये? तू कुठे आहेस? मी येते तुझ्या बरोबर. नाही नाही, हे बघ आशू, पॅनिक होऊ नकोस. मला वाटतं ती फार सिरियस नसावी. सिरियस नसावी काय? सिरियस असल्याशिवाय आईना कोणी हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही. आशू मला तुझी काळजी कळतेय ग. अगं पण मी आता ऑलमोस्ट एसटी स्टँड जवळ पोहोचलोय आणि 10 मिनिटात गाडी निघेल. मी तुला पोहोचल्यावर फोन करतो ना. आपण टचमध्ये राहूया सतत. बरं ठीक आहे. समीर, तुझ्याकडे पैसे नव्हते? मला अंजली बहिणींनी 3000 रुपये दिले. तू तिच्याकडे मागितले? समीर, कमाल करतोस. अगं मी नाही मागितले. तुझा फोन लागत नाहीये म्हणून मी तुमच्या घरी गेलेलो. त्यांना कळलं की आईची तब्येत बरी नाही आणि मी जालन्यात चाललोय. मग लागतील म्हणून त्यांनी 3000 रुपये दिले लगेच काढून. खरंच? हो. बरं मी आता निघतो. मी तुला पोहोचल्यावर फोन करतो. हा, फोन कर आणि काळजी घे. बाय बाय. वेल, मगाशी जो काही गोंधळ झाला त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ॲक्च्युली मलाच उशीर झाला त्यामुळे. हो, खरं तर तुम्ही अगदी वेळेवर आलात, नाहीतर खरंच उशीर झाला असता. आता आपण कामाचं बोलूया. या टेल मी हाऊ डू वी गो अबाउट इट. म्हणजे मला काही डिटेल्स सांगाल का? हो, ओळख तर झालेलीच आहे तुझी. शुभंकर प्रधान, नमिता प्रधान. मी याची सख्खी धाकटी बहीण आणि ही आमची मा मिसेस इरावती प्रधान. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली. शक्य तेवढे सगळे वैद्यकीय उपचार केले आम्ही, पण मूल नाही होऊ शकलं. डॉक्टर मीरा माझी बहीणच असल्यामुळे तिच्या सल्ल्यानं आता आम्ही हा सरोगेट मदरचा पर्याय निवडलाय. जर आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमल्या तर शुभंकरचे बीज कृत्रिमरित्या तुझ्या शरीरात कृत्रिमरित्या आर्टिफिशियली इन्सिमिनेट केले जातील. मला वाटतं मी काय बोलते ते कळतंय तुला. मी ही सगळी माहिती इंटरनेटवर वाचली आहे, पण माझं एक कन्फ्युजन आहे. ते दूर करा. बोल. मी असं वाचलंय की मूल होण्यासाठी नवरा आणि बायको ह्यांचे जे अंश लागतात ते शरीराबाहेर काढून घेऊन कृत्रिमरित्या किंवा सायंटिफिकली फर्टिलाइज करून तयार झालेला गर्भ किंवा गर्भाची शक्यता म्हणू आपण, तो पुढील वाढीसाठी सरोगेट मदरच्या शरीरात म्हणजे युट्रसमध्ये सोडला जातो. अगदी बरोबर, असंच होतं हे. हां, थोडा डिटेल्समध्ये फरक असू शकतो. तेच विचारते मी, कारण तुम्ही आता फक्त मिस्टर प्रधानांच्या बीजाबद्दल बोललात. उणीव माझ्यात आहे, त्यामुळे माझ्या बाळात तुमचा अंश असणार आहे. ओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. प्लीज डोंट बी. दॅट्स ओके. हे सत्य मी आता स्वीकारले. वेल, म्हणूनच आम्ही हा सरोगसीचा निर्णय घेतलाय. म्हणजे या प्रकरणातलं बेसिक तुला कळलं असेलच ना? हो, लक्षात आलंय माझ्या. ही घटना आपल्या तिघांच्याही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना असणार आहे.
आम्ही प्रधान कुटुंबियांनी तर आमचं भविष्यच पणाला लावलंय. त्यामुळे मी जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अजिबात नाही. पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याचं उत्तर मला हवं तसं नसलं तर तुमचे सगळे प्रश्न वाया जातील. विचार, काय विचारायचंय तुला? तुम्ही जाहिरातीत भरपूर आर्थिक मोबदला असं लिहिलंय. हा भरपूर म्हणजे नेमका किती? नाही, कारण हा निर्णय घेताना मला खूप महत्त्वाचे इमोशनल आणि प्रोफेशनल निर्णय घ्यावे लागणार आहेत. माझी नोकरीही सोडावी लागणार आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये देऊ. कागदोपत्री करार झाल्यानंतर 10 लाख आणि उरलेले 15 लाख बाळ जन्माला आल्यानंतर. याचबरोबर तुमचा प्रेग्नन्सीचा खर्च आणि जे काही प्रोफेशनल नुकसान होईल ते, या सगळ्याची भरपाई आम्ही करू. ओ, थँक्स. मिसेस प्रधान, तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. अश्विनी, किती कुठे आहे? तू इथे काय करतोयस? किटी इथे तुला माहितीये? हो ती कशासाठी आले हेही माहितीये? हो, खरं तर गप्प बस. तुझा सपोर्ट आहे ना तिला, मग मला कशाला आणलं इथे तिने? तिकडे समीरची आई हॉस्पिटलमध्ये आहे काय? आणि तुमचे इकडे असले धंदे चाललेत. मी जुनाट विचारांची, तुम्ही मॉडर्न माणसं ना. तू द्यायचं ना मग बरोबर तिच्या. मला कशाला आणलं इथे? किती कुठे आहे? आता त्या लोकांशी बोलते. हे सगळं कशासाठी चाललंय हेच कळत नाहीये मला. कितीला बाहेर येऊ दे, आपण बोलू नंतर. तू शांत राहा. माझं नाव किटी, केतकी पाठारे. वय 25, जन्म बदलापूरचा. मी BCom झाले. नोकरी कुठे करतेस? न्यूमेरिक्स नावाच्या BPO मध्ये गेली 3 वर्ष जॉब करते मी. न्यूमेरिक्स म्हणजे मालाडला. मग बदलापूरहून रोज अपडाऊन करता? नाही, मलाडला एव्हरशाईन नगरमध्ये माझा भाड्याचा फ्लॅट आहे. तिथे एकटीच राहते मी. वीकेंड्सला फक्त बदलापूरला. बरोबर आहे. बदलापूरून रोज येणं जाणं त्रासाचंच झालं असतं. ते आहेच. नाही, पण मला असं वाटतं की एका विशिष्ट वयानंतर पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षांची ओझी लादू नयेत आणि मुलांनीही स्वतंत्रपणे जगायला शिकावं. म्हणून मी एकटी राहते. म्हणजे सरोगेशनसाठी आईवडिलांची परवानगी वगैरे? नाही, आय एम अ ग्रोन अप गर्ल. स्वतंत्र आहे मी. माझ्या आयुष्याचे निर्णय माझे मीच घेणार. तुझ्या पालकांचा त्रास आम्हाला होणार नाही ना? नाही, त्याची काळजी घेईन. तुला काही गंभीर किंवा अनुवंशिक आजार वगैरे? नाही. लहानपणी बाळाला जी वॅक्सिन्स डोसेस दिले जातात ते तुला दिले गेले असतील ना? नक्कीच. माझे वडील बदलापूर नगर परिषदेत मोठ्या पदावर होते, त्यामुळे तेवढे जागरूक ते नक्कीच असणार. तुमची एरवीची लाईफस्टाईल कशी आहे केतकी? तुम्ही मला किट्टी म्हटलं तरीही चालेल. नाही, मी केतकीच म्हणेन. ओके, पण लाईफस्टाईल म्हणजे तरी काय? तुम्ही BPOत काम करता असं म्हणालात ना? मग रेग्युलर डिस्कोथेक्स, पब्स, नाईट क्लब्स? रेग्युलर नाही, पण कधीतरी. पण असं का विचारलं तुम्ही?
नाईट क्लब्स न जाता म्हणजे इतर काही सवयी? डू यू ड्रिंक? नो, कधीच नाही. ओके. तुझ्या मेडिकल टेस्टमधून ते कळलंच असतं, पण तरीही विचारलं. आणि स्मोकिंग वगैरे, सिगरेट? ॲक्च्युली मी BPO मध्ये काम करायला लागले तेव्हा सिगरेटची सवय लागली होती, पण आईने शपथ घातल्यामुळे सुटली. म्हणजे शब्देपुरतं का होईना पण आईचं ऐकतेस तर. येस, माय मॉम इज माय वीक पॉइंट. गुड. तुमच्या घरात कोणाला वेडाबिडाची हिस्ट्री? आय एम सॉरी, पण या गोष्टी विचाराव्या लागतात. आय नो, ऐकणाऱ्याला राग येऊ शकतो. नाही, आमच्या कुटुंबात असं काही नाही. काय असे आजार पुढच्या पिढीत जाण्याची शक्यता असते ना, म्हणून नमिताने विचारलं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणखी काय? मला तुमची पत्रिका मिळेल? पत्रिका? यू मीन कुंडली? हो. पुढारलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा आधार घेतानाही पत्रिकेचा टेकू लागतो. एनिवे, माझ्या बदलापूरच्या घरात कुठेतरी पडली असेल. हा, पण मला माझी जन्मतारीख, वेळ आणि ठिकाण माहिती आहे. त्यावरून तुम्ही तयार करू शकता कम्प्युटराइज पत्रिका. आय डोंट माइंड. थँक्स मिस पठारे. आम्ही तुम्हाला आमचा निर्णय उद्या कळवू. उद्या? हो. आणि मग तुझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट आपल्याला करून घ्याव्या लागतील. ओके, मी तुमच्या फोनची वाट पाहीन. थँक्यू मिस्टर प्रधान. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. रोहन, तू? काय? एवढा बदल कसा झाला? तू माझ्यासाठी, आपल्यासाठी हे सगळं करतेस ठाऊक आहे मला. जग काय म्हणेल याची पर्वा न करता आपलं जग घडवण्यासाठी आज एवढं मोठं पाऊल उचलतेस. हे जाणवलं आणि आय एम विथ यू किटी. आय एम विथ यू. रोहन, माझ्या आपल्या माणसाने मला समजून घेतलं ना, तर मला जगाची अजिबात पर्वा नाही. पण आपल्या या छोट्याशा जगातल्या भोळ्या बाबळ्या मैत्रिणीला जे काही घडलं ते सांगणं माझं कर्तव्यच नाही, तर माझी जबाबदारी. चला
सगळं सांगते. मा तुला काय वाटतं? किमान पहिली भेट तरी चांगली झाली असं मला वाटतं. फारच पुढारलेली आहे मुलगी. अगं पुढारलेली आहे म्हणून तर सरोगेट मदर होण्यासाठी पुढे आली आहे ती. जनरली असा समज असतो की स्वतंत्र विचाराच्या आणि फॅशनेबल कपडे घालणाऱ्या मुली आगाऊ असतात. पण असं असतंच असं काही नाही अगं. तो त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीमुळे त्यांना आलेला कॉन्फिडन्स असतो. मा तू सरळ सरळ केतकीला प्रमोट करतेस का? नॉट एट ऑल. नमिता थोडी नाराज दिसली म्हणून सांगितलं. अगं सगळ्या ओढणी पदर घेणाऱ्या मुली चांगल्या आणि जीन्स टी शर्ट घालणाऱ्या मुली वाईट असं जनरलायझेशन असूच शकत नाही. चला म्हणजे केतकी चांगली मुलगी आहे याची माला खात्री झालेली आहे. मीता, तू बोल ना काहीतरी. उद्यापर्यंतची वेळ मागितली ना, मग मला जरा विचार करू दे की. दादा तुझं काय मत आहे? खरं सांगू मीरा, बाळाची आई कोण होणार यापेक्षा मीताचं सुख माझ्याकरता महत्वाचं आहे. अगं आणि तू मगापासून आमच्या सगळ्यांची मतं विचारतेस. तुझं मत काय ते सांग ना. केतकीच्या मेडिकल टेस्ट झाल्याशिवाय मी काही बोलणार नाही आणि टेस्ट झाल्यानंतर मी काही बोलायची गरजच नाही. रिपोर्ट्सच बोलतील. आशू, तू अशी गप्प बसून राहिलीस तर कशी बोलणार मी तुझ्याशी? आशू, आणि जो काही राग काढायचा ना तो माझ्यावर काढ, उगाच त्या चहावर काढू नकोस. मी काही रागावले बिगवले नाही. वाईट वाटते तिला. तू तिला हे सगळं आधी सांगितलं नाहीस ना म्हणून. हो का ग? खूप रागावली आहेस माझ्यावर? हतबुद्ध झाले. हा कोण असतो म्हणे? जेव्हा आश्चर्य, राग, द्वेष, चीड याच्या पलीकडे जातो ना माणूस, तेव्हा तो हतबुद्ध होतो. त्याला कसं वागायचं, काय बोलायचं, कसं रिॲक्ट व्हायचं काहीच कळत नाही. सरोगेट मदर होणं म्हणजे काहीतरी अनैतिक आहे, व्यभिचार आहे, हे ना पक्क बसलंय तुझ्या डोक्यात. त्यामुळे तू काय ते हतबुद्ध वगैरे झाली. अनैतिक, व्यभिचार असे शब्दही माझ्या डोक्यात आलेले नव्हते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जे तुला देवानं दिलंय ते दुसऱ्या कोणाला तरी विकण्याचा तुला काय अधिकार आहे? कारण देवाने ते मला दिलंय, मिसेस प्रधानला नाही. आशू, मला तुझी एक गोष्ट पटतीये की जे देवाने मला दिलंय त्याचा वापर एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्याच्यासाठी विनामूल्य करणं हे योग्य आहे. ते जास्त पुण्याचं आहे. बट इट्स ओके यार, माझा स्वार्थ आड आला आणि प्रधानांच्या श्रीमंतीने तो विकत घेतला. इट्स लाईक किती पैसे मिळणार आहेत तुला? 25 लाख. 25 लाख? तुझ्या कुशीतून निपजणाऱ्या पहिल्या वहिल्या कौतुकाची किंमत फक्त 25 लाख? आशू, 25 लाख फक्त नसतात. तेवढ्या पैशांनी आम्हा दोघांचीही आयुष्य घडणार. तुम्हा दोघांना मूल झाल्यानंतर तू अभिमानाने सांगू शकशील हे आमचं पहिलं बाळ आहे म्हणून? हो, कारण ते आमचं मूल असेल.
मला सांग अशू, चित्रकार आपली चित्र विकतो ना, त्यातलं एखादंच स्वतःसाठी ठेवतो ना? किती हे सगळं एवढं सोपं एवढं कॅज्युअल असणार आहे का? ते आपल्या मान्यावर आहे अशू. माझी प्रोडक्टिव्हिटी, माझी मूल जन्माला घालण्याची क्षमता, हे म्हणजे मी असं मला नाही वाटत. हे सगळं मला देवाने दिलंय, हे मी कमावलेलं नाहीये. मी, केतकी, पाठारे यापेक्षा कुणीतरी जास्त आहे. अच्छा, म्हणजे तुझा निर्णय पक्का झालाय? हो, कारण कोणताही गुन्हा न करता एवढे पैसे कमावण्याचा एकच मार्ग आहे. आणि ज्या माणसाला मी उत्तर द्यायला बांधिलंय तो माझ्या बरोबर आहे. आहेस ना? आहे. पण तुमच्या चर्चेनं डोकं उठलंय माझं आता. तू तरी समजाव ना हिला. ती केव्हाची समजावतीये तुला? तू घेतीयस का समजून? तुम्ही दोघांनी सगळं ठरवलंच आहे तर मी मध्ये बोलणारी कोण? येते मी, मला उशीर होतोय. आशू, आशू थांब. जाऊ दे तिला. रोहन ती समजूतदार आहे. घरी जाऊन जेव्हा शांतपणे आणि नीट विचार करेल ना, तेव्हा तिला माझं म्हणणं पटेल. आणि नाही पटलं तरी आमची मैत्री कायम असेल. मीता 2-1 तास ऑफिसला जाऊन येतो मी. मीता, ए, कसला विचार करतेस? नाही, विशेष असं काहीच नाही. ऍक्च्युली केतकीचा विचार करत होते. तुला केतकी फारशी आवडली नाहीये? नॉट एक्झॅक्टली. मला जी आधी आली होती ना मुलगी, अश्विनी, ती जास्त आवडली. ती जर आधी आली नसती ना तर केतकीबद्दल एवढा विचारही नसता केला. पण केतकीत न आवडण्यासारखं काय आहे? तसं काहीच नाहीये शुभू. पण जेव्हा आपण हा निर्णय घेतला ना, तेव्हापासून माझ्या मनात आपल्या बाळाच्या आईची एक प्रतिमा तयार झाली. आणि ती अश्विनीच्या जास्त जवळची. मला कळतंय मीता, पण कल्पना आणि वास्तव यात अंतर असतं. म्हणून तर माणसं स्वप्न बघतात ना. फक्त तेवढंच कारण नाहीये शुभंकर. अजून काय? तुला आठवतंय मीराने जेव्हा आपल्याला पहिल्यांदा सरोगेशन बद्दल सांगितलं, मी तिथल्या तिथे नाही म्हटलं होतं. हो, आणि त्यानंतर आपण तिकडनं येतानाच गाडीत तू होकार दिलास. मला अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही. त्या कोड्याचं उत्तर अश्विनी आहे. म्हणजे आपण त्याला नामदेवची वाट बघत होतो. त्यावेळेला एक मुलगी एका बाळाला घेऊन होती, ती ही अश्विनी होती. तो तिचा भाचा होता. मी तिच्या भाच्याशी खेळले, तिचे खूप लाड केले. तेव्हा मी तिला म्हटलं की तुम्ही या बाळाला अगदी आईच्या काळजीने घेऊन उभ्या आहात. तेव्हा ती पटकन म्हणाली, लहान मुलं देवासारखी असतात. त्यांना जी माया लागेल
तिथेची आई.